ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान श्रीचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचा आता हे 5वे प्रकरण समारोपाला आलेला आहे। या 5व्या प्रकरणाच्या शेवटी ज्ञानोबा 6व्या प्रकरणाचा प्रारंभ करतायत। 6व्या प्रकरणाचा जो विषय आहे त्याचं मूळ आता या समारोपामध्ये येतं। ज्ञानोबा आपल्याला का असं सांगून देते की हा जो आत्मा परमात्मा ब्रह्म परब्रह्म याला म्हणतात, याच्या ठिकाणी त्याला आपल्याला प्राप्त करण्यासाठी कोणताही उपाय नाही। आपले विचार त्या ठिकाणी जात नाही, आपली बुद्धी चालत नाही, आपलं मन जात नाही, आपल्या बुद्धीने निर्माण झालेली प्रमाण जात नाही, आपली साधना त्या ठिकाणी उपयोगाची नाही। कितीतरी गोष्टी झाल्या आपल्या ध्यानमध्ये सांगितल्या। आज ते आपल्याला असा यामध्ये सांगतायत की आपला हा जो विचार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत नाही। ज्ञानोबा कालची मला आता 57 झाले ना, 58 सुरू आहे ना। नाना नाश साधून या फुला 58 अशी आहे। नाना नाशू साधून या फुला बोधू बोधे लादला। मुसदे पण थोथावला अनुभव देत। म्हणतात नाना नाशू साधून या फुला बोधू बोधे लादला। ज्याला बोध बोध म्हणतात, ज्ञान ज्ञान म्हणतात, ते ज्ञान आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा आपल्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही। ज्या ज्ञानाने आपण जगत जाणतो, जगातल्या अनेक गोष्टी जाणतो, शास्त्र जाणतो, हे जे आपल्या ठिकाणी असलेलं जे बुद्धीचं ज्ञान आहे, या ज्ञानाचाही आपल्याला जाणण्यासाठी उपयोग होत नाही। नाना नाशू साधून या फुला। तेव्हा आपला नाश झाला त्या ज्ञानाचं, पण ज्ञानाचं प्रतिस्पर्धी जे आहे त्या ज्ञान आहे। अज्ञान आणि ज्ञान असे दोन आपल्यामध्ये राहतात। तेव्हा ज्ञान आणि अज्ञान आपल्या ठिकाणी असलेलं त्यांचा उपयोग नाही। अज्ञान तर नाहीच, त्याचा उपयोगच नाही, पण ज्याला आम्ही ज्ञान ज्ञान म्हणतो, ज्याच्याने आम्ही जाणतो
जी जाणण्याची शक्ती आहे आमच्या बुद्धीला त्याला ज्ञान असं म्हणतात. तर हे जे ज्ञान आहे हा जो बोध आहे आमच्यामध्ये होतो तो बोध सुद्धा लाजतो बिचारा, कारण आत्म्याच्या ठिकाणी त्याला प्रवेश नाही. म्हणून ज्ञानवंतात आपला नाश सिद्ध होत आहे हे पाहून बोध सुद्धा लाजला. म्हणून जर आपला कोणाला आपल्याला ज्ञानाची घमंड असेल, आणि पुष्कळ घमंडी लोक आहेत, शास्त्राचा अभ्यास केलेले ज्ञानी लोक, ते म्हणतात आम्हाला सगळं कळतं, सर्व समजतं. असा जो ज्ञानाचा गर्भ ज्यांना झाला असेल त्या ज्ञानाचाही त्या ठिकाणी आत्मज्ञानाच्या ठिकाणी आत्म्यामध्ये त्याचा प्रवेश नाही, म्हणून तो लाजला बिचारा. तो बोध ज्ञान असं ज्ञान समजा. आणि आपली जी जननी, आपल्या बोधाची आपल्या ज्ञानाची जननी म्हणजे माता कोण आहे? आपल्याला जो बोध होतो, आपल्या जो जे ज्ञान आहे त्याचा जन्म देणारा कोण, त्याची जन्मदात्री कोण? तर बुद्धी. आपल्यामध्ये जी बुद्धी आहे, मन, बुद्धी, चित्त आणि हा विचार आहेत ना आपले, तर त्यातली बुद्धी ही ज्ञानाची जननी आहे. त्या बुद्धीने आपल्याला ज्ञान होतं, विचार येतात. तर ज्ञानोबा असं सांगताय की ही जी बुद्धीची जर का निर्मिती आहे ज्ञान म्हणून, ते ज्ञान आत्मस्थिती किंवा आत्मस्वरूप सिद्ध करू शकत नाही, प्राप्त करू शकत नसल्यामुळे लाजणं, आणि लाजणं आणि ते कुठं जाऊन बसलं, पुन्हा बुद्धीमध्ये जाऊन बसलं विचारतात. म्हणून आपलं ज्ञान आपल्या बुद्धीजवळच राहतं, ते आत्म्यापर्यंत पोहोचतच नाही. तेव्हा आपल्या जवळ असलेलं जे ज्ञान ज्याला आम्ही म्हणतो, जी समज आहे आमच्यामध्ये, ती समज सुद्धा आत्मप्राप्ती करू शकत नाही, असं ज्ञानाला सांगणार आहे. ज्ञाना नाशू साधून या बोला, बोधे बुधू बोधेला करा, मुसदे परत उठावला अनुभव देतो. आणि मग ते म्हणतात अनुभव हा नुसता एकाकी झाला, अनुभवाचे हे जे आपल्याला अनुभव येतात बुद्धीने ज्ञानाने, हे आपले सगळे अनुभव त्या ठिकाणी अनुभूत आहेत. ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी, आत्मज्ञानाच्या ठिकाणी हे आपले जगाचे अनुभव उपयोगाचे नाही. तेव्हा मी फार अनुभवी आहे, इतक्या वर्षाचा झालो, मला खूप आता समजतो, आणि मला हा अनुभव काय अहंकार असला किंवा ज्ञानाचा खोटा आहे. अरे तुला काहीच नाही, इतकी वर्ष गमावली तू आयुष्याची, आणि म्हणतो मला खूप अनुभव आहे. आता तुला जो अनुभव आहे बाकी सगळ्या असेल, पण आत्म्याचाच अनुभव तुला नाही, कारण तुझं ज्ञान आत्म्यामध्ये गेलंच नाही, आत्म्यापर्यंत पोहोचलंच नाही, मग तुला आत्म्याचा अनुभव कसा येईल? म्हणून आम्हाला जगाचे अनुभव असतात, इतर गोष्टींचे खूप अनुभव येतात मला, पण तू नेमकं जे महत्वाचं आहे ते आत्मतत्व, त्याचाच अनुभव नाही. म्हणून तो अनुभव सुद्धा एकाकी परिणामचा, एकटा राहिला, त्याला कोणी सोबत करत नाही, असं ज्ञान म्हणतात. त्यानंतर मग आता 59वी ओवी आहे, फार सुंदर ओवी येतात, दृष्टांत देतात ज्ञानोबा. 59व्या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगून झाले, भिंगाची या चढळा, भिंगाची या चढळा, उदराचा पुंजू वेगळा, उदराचा पुंजू वेगळा, करिता जैसा निफाळा अंगाचा होय. दृष्टांत म्हणतात
भिंगाची चढळा. भिंगाचा चळ म्हणजे भिंग म्हणजे या ठिकाणी अभ्रक घेतलेले. अभ्रकाला पापुद्रे असतात बघा तुम्ही. काच कसं सरळ एकच पापुद्रा काचेचा एकच सरळ असतो, पण अभ्रक जे असतं ना असतं काचेसारखं, पण त्याच्यावर पापुद्रे असतात, एकावर एक थर असतात. आता हे जे अभ्रकाचे चढ म्हणजे पापुद्रे आहेत ना, ते जर आपण काढत गेलो खाली चांगला दिसेल, खाली जाऊन सगळे पापुद्रे निघून गेल्यानंतर ते अभ्रक संपलं. त्याचे पापुद्रे सगळे काढून संपल्यानंतर शेवटी काय राहतं, म्हणतात भिंगाच्या चढळा पदरांचा पुंज वेगळा. त्याचे ते पदर जे आहेत, त्याचे जे पापुद्रे आहेत ते वेगवेगळे जरी केले आहेत नाही का, तरी त्या अभ्रकामध्ये काही सापडत नाही. मला का सापडलं, त्याचा एक वरचा पापुद्रा काढला, खाली दुसरा पापुद्रा, तो काढला, तिसरा काढला, म्हणजे काय सापडलं मला, शेवटी ते अभ्रक संपून गेलं. हा कशासाठी दृष्टांत चाललेला आहे, हा दृष्टांत त्या आत्मस्थितीला पोहोचण्याच्या मार्गावर आपले जे नाना प्रकारचे प्रयोग आहेत, आपल्या ज्या नाना प्रकारच्या युक्त्या आहेत, त्या कशा व्यस्त ठरतात आणि शेवटी काही हाताला लागत नाही, तो आत्मा लागतच नाही हाताला. अशा प्रकारे हा आत्मराज प्राप्त करण्यासाठी देवांनी उदाहरण दिलं त्या अभ्रकाचं. किंवा पुढचं दुसरं उदाहरण जे आहे ते तसंच आहे. म्हणतात का गजबजलिया उभा, गजबजलिया उभा पांघरुणे केळीचा गाभा, पांघरुणे केळीचा गाभा, सांडी ते वेळी उभा कैसा कीजे, सांडी ते वेळी उभा कैसा कीजे. दृष्टांतच आहे पुन्हा. हा प्रकारचा दृष्टांत देऊन झाल्यानंतर दुसरा दृष्टांत आपल्याला देत आहे. तुम्हाला माहिती आहे केळीचा गाभा खोड असतो, खोड तो दांडा असतो केळीचा. त्याचा केळीचा तो घर कापून घेतला की मग तो नुसता दांडा झाला, तो शिल्लक. काय झालं म्हणजे त्या दांड्यामध्ये ऊग आणि गरम झालं तो, आणि त्याला असं वाटायला लागलं की हे वरचे जे आपल्या साल आहे नाही सालपट ते काढून टाकावं एक 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 एक. जशी आपल्याला ऊग लागली, उष्णता लागली की आपण घरावर कपडे काढून टाकतो, तसं त्या केळीच्या गाभ्याला असं वाटलं की आपण खूप तापलोय आतून, म्हणून वरून चिटकलेले हे जे सोपटे आहेत, पदर आहेत, ते आपण काढून टाकावे. सोला टाकले सगळे पदर, केळीच्या त्या गाभ्यापर्यंत सगळे आपण पदर मोकळे केले त्याचे. शेवटी काय मध्ये पोकळ येते, केळीच्या गाभ्यामध्ये तुम्हाला काही सापडणार नाही त्या खांबामध्ये. त्याचे सगळे सोलपटावरचे जे आहे ना ते पापुद्रे काढून टाकले एक 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 एक. मध्ये काय मध्ये तर पोकळ येते, मध्ये काही सापडत नाही. त्याप्रमाणे म्हणतात आमचे सगळे प्रयत्न असे पोलपट आहेत, सालपट आहे ती. जशी सालपट एक 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 काढून फेकून द्यावी, शेवटी काहीच राहत नाही. तसे त्या आत्मराजाला प्राप्त करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न म्हणजे ही सालपट आहे. करा प्रयत्न, नाही पण आत्मा प्राप्त होण्यासाठी, आत्मस्थिती प्राप्त होण्यासाठी, आत्मस्वरूपामध्ये जाण्यासाठी ही आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात असे ज्ञान. तो गाभा
म्हणतात तो केळीचा जो अंतर्भाग आहे तो जेव्हा उघडावून जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये नुसती हवा असते आणि मग तो उभा नाही राहू शकत. त्यावेळेला जर त्याला उभा करण्याचा प्रयत्न केला तर आपण सगळे सारखे काढून टाकले, आता उभं करायचंय आपल्याला, पण त्याच्या अंगावर सगळं काढून टाकलं तुम्ही आणि बरे काहीच नाहीये, तर तो हवेचा बुडबुडा आहे मध्ये दिसतो, तो उभा राहील कसा? त्याप्रमाणे शेवटी आपल्याला या सगळ्या प्रयत्नांमधून निष्फळता प्राप्त होते. कुठलंच फळ प्राप्त होते, काहीच प्राप्त होत नाही, तो आपला तर नाहीच नाही. अशा प्रकारे ज्ञानोबांनी हा दुसरा दृष्टांत देऊन आपल्याला आपल्या प्रयत्नांना, आपल्या साधनांना, आपल्या नाना प्रकारच्या गोष्टींना, युक्तींना व्यर्थ ठरवलेले. म्हणून जगामध्ये जे धर्मिंडी लोक असेल, जे ज्ञानी स्वतःला समजतात, काय आणखी ते स्वतःला समजत असतील तर असं समजून, परंतु आत्मस्थितीमध्ये गेलेला मनुष्य एकदम चूक होऊन जातो. ज्याचा खरा आपल्याला आत्मलाभ झालेला आहे, जो आत्मेमध्ये गेलेला आहे, ज्ञानोबासारखे, त्याची दोन्हीच बंद होऊन जाते. ज्ञानोबा पुढचा दृष्टांत देतात आणखी बोला. म्हणतात ही 60वी ओळी झाली केळीच्या गाभ्याची. 61वी ओळी काय म्हणतात, त्यावरून सिद्धांत काढला ज्ञानोबांनी. 2 उदाहरणं दिली. त्या केळीच्या गाभ्याचं आणि या प्रकारचे 2 दृष्टांत देऊन झाल्यानंतर ज्ञानोबा सिद्धांत काय सांगतात, तैसे अनुभाव्य अनुभावक ही दोही अनुभूतिक हे गेल्या कैचे एकाशीची. काय म्हणतात, त्याप्रमाणे अनुभाव्य अनुभावक ही दोही अनुभूतिक ते गेल्या कैचे एकाशीची. त्रिपुटी आहे सांगितले. आता ज्ञानाची त्रिपुटी सांगतात ज्ञानोबा. जगाचं सगळं ज्ञान जे होतं ते त्रिपुटीने होतं, आपण पाहिलंच आहे. त्रिपुटी म्हणजे 3 गोष्टींनी होतं. मला काल सांगितलं की ही जी एक वस्तू आहे, आता ही एक वस्तू आहे वाटी, ही जी वस्तू आहे हिचा ज्ञाता जो आहे, जाणणारा तो डोळा. नंतर ज्ञाता डोळा आहे, ज्ञेय काय आहे, वाटी आहे. या डोळ्याने कुणाला पाहिलं, वाटी पाहिली, ज्ञेय वाटी झाली. आणि ज्ञान काय झालं की बा अशा प्रकारची वाटी म्हणतात, वेगळ्या प्रकारची वाटी आहे, हे तिचं ज्ञान झालं. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी झाली. तेव्हा जगाच्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान आम्हाला अशा त्रिपुटीने होतं. ज्ञानोबा आता या ठिकाणी हे जी दृष्टांत देऊन झाल्यानंतर सांगतात की ही जी आता आम्हाला आमच्या बुद्धीच्या ज्ञानाने ही त्रिपुटी होते. तर बुद्धीच्या ज्ञानाने त्रिपुटी काय होते आता बोला. ते जे बुद्धीचं ज्ञान आहे, ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने एखाद्या वस्तूचा अनुभव येतो.
वस्तू अनुभवाद्य आहे, अनुभव तो बोध आहे, ज्ञान आहे, अनुभूती, अनुभवाद्य, अनुभूती, अनुभव अशा प्रकारची त्रिपुटी आहे. अनुभव घेणारा, ज्याचा अनुभव घेतो ते, आणि जो अनुभव घेतो तो, अशा प्रकारची ही त्रिपुटी अनुभवाची त्रिपुटी आहे. पण ही त्रिपुटी जगाच्या अन्य अशा वस्तूंचा अनुभव आम्हाला येतो, आत्म्याचा अनुभव कधी येत नाही. आत्म्याच्या ठिकाणी आमची ही जी ज्ञानाची त्रिपुटी आहे ती जात नाही. अरे राम राम पाहू, काही चालत नाही. हा जो आत्मानुभव आला म्हणतो, मला एखादा विषय होता ना, मला आत्म्याचा अनुभव आला हुआ था, मी आत्मानुभवी झालो आता. कसं काय झालं हो सांग, कशाने तू आत्मानुभव घेतला ते सांग. असं त्या माणसाला विचारलं, पण तू काय सांगेल? माझ्या ज्ञानाने, बोधाने मला बोध झाला, ज्ञान झालं, आणि त्या ज्ञानाने मी अनुभव घेतला आत्म्याचा. कुठलं ज्ञान तुला? तुला जे ज्ञान आहे, ज्ञान म्हणतो, ते ज्ञान कुठून मिळालं तुला? बसला ते मला बुद्धीने दिलं, मग तुझ्या बुद्धीचं ज्ञान चालत नाही, गेलं तुझं. म्हणून जे असे कोणी लोक असतील असं म्हणणारे की मला आता अनुभव आलाय, आत्म्याचा अनुभव आला, मी आत्मानुभवी आहे, असे म्हणणारे जरी भेटले तरी त्यांचा तो जो अनुभव असेल तो अनुभव तो आत्मज्ञानाचा अनुभव नाही, आत्म्याचा अनुभव नाही येतो. ते म्हणतात मला आत्म्याचा अनुभव आला, पण आत्मानुभवासाठी लागणारा जो ज्ञानाचा प्रकार आहे तो हा बुद्धीचा ज्ञानाचा नाही. ते ज्ञान वेगळे आत्म्याचं. म्हणून ज्ञानवाणी ही वगैरे तैसे अनुभव्य अनुभावक ही दोही अनुभूती. बघा, ज्ञानोदर अनुभव्य आणि अनुभावक या दोन्हीसह अनुभूतीचा परिवार मुक्त झाला. अनुभव, अनुभव्य, अनुभूती घेणारा हे जी त्रिपुटी आहे ना ती समाप्त झाली. त्याचा परिवार गेला, मोठेपणा गेला, हरवला, मुक्त झाला. मग काय उरलं तुझं? तू जे आतापर्यंत म्हणत होता की मला अनुभव आला, मला अनुभव आला, मला अनुभव आला, पण हा तुझा अनुभव आणि त्याची त्रिपुटी गेली, ती जाणार नाही आत्म्यापर्यंत. म्हणजे तुला आत्म्याचा अनुभव आलेलाच नाहीये. म्हणून आत्मानुभव ही अतिशय वेगळी गोष्ट आहे, बुद्धीच्या ज्ञानाने प्राप्त होत नाही ती. असं ज्ञान आपल्याला सांगताय. आता ज्ञानाला पुढच्या ओळीत फार मजा आहे. ते सांगतात, अरे जिथं तुमच्या अनुभवालाच आत्म्यापर्यंत जाता येत नाही, तुमच्या बुद्धीच्या ज्ञानाच्या अनुभवाने तुम्हाला आत्म्यापर्यंत जाता येत नाही, मग तुमची शब्दरचना, तुमचे अक्षर, तुमचं वाचन, तुमचं श्रवण, तुमचं हे जे ऐकलेलं ज्ञान ते कुठे पोहोचेल? तुमचा अनुभव सुद्धा जात नाही. ज्या ज्ञानाने अनुभव घेता तो अनुभव सुद्धा आत्म्यापर्यंत जात नाही तुमचा. मग ज्या शब्दांनी तुम्ही सगळं कमवलं, जाणलं, केलं, ते शब्द कुठे पोहोचणार आहे तिथं? आणि मागच्या आता प्रकरणामध्ये सांगून झालेच आहे की आपल्या चारी वाणी तिथं पोहोचतच नाही. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी
या 4 वाणी ज्या आहेत त्या आपल्या रोज आपल्यामध्ये राहतात, बस त्याचा आत्म्याशी काही संबंध नाही. म्हणजे परावाणी सुद्धा जी आहे ती परावाणी आपल्या बिंबीजवळ स्फुरण होत. हे लक्षात घ्या थोडस कसं होतं पाहते. ज्ञानबाद सांगूनच पुढच्या ओळीमध्ये सांगता येते. काय म्हणतात, अनुभव हा ठावरी आपलीच अनवसरी, तेथे अक्षरांची हारी, वाईल काही काय म्हणतात तेव्हा, अनुभव हा ठावरी आपलीच अनवसरी. हा जो आपल्याला अनुभव आला मी अनुभव घेतो असं म्हणून जो अनुभव घेणार आहे तो अनुभव तुमचा आत्मवस्तूपर्यंत जर जातच नाही, तुमच्या अनुभवाला जर आत्मस्थितीपर्यंत जाण्याचा संघच पडत नाही, मग तुम्ही घेतलेले जे अनुभव आहे ते शब्दांनी घेतलेले तुम्ही. पण आपल्याला येणारे सगळे अनुभव जे असतील ते आपण ग्रंथ वाचन किंवा श्रवण शब्दांनी होतात. मग हे शब्द तुमचे कुठे जातील, तिथं अनुभव सुद्धा जात नाही. अनुभव शब्दांपेक्षा तरल आहे. साधी गोष्ट बघा, आपण म्हटलं की साखर म्हटल्यानंतर आपल्याला शब्द साखर हा जो शब्द आहे त्या शब्दाने एका विशिष्ट पदार्थाचा बोध झाला की नाही. ज्ञान साखर सगळ्यांना माहिती झाली की साखर कशी. मग साखरेचा अनुभव काय तुमचा, तर ती गोड असते है की नाही. साखर हा शब्द आहे, तो पदार्थ आहे, त्याचा एक शब्द आहे. त्या शब्दाने त्या पदार्थाचं ज्ञान झालं. पदार्थ घेतल्यानंतर त्याचा अनुभव घेतला आम्ही त्या पदार्थाचा, तो गोड आहे. आता 3 गोष्टी बघा या ठिकाणी झाल्या. पुन्हा काय केलं तुम्ही, आधी तो जो शब्द होता तो शब्द उच्चारला, साखर शब्द आहे ना तो. त्यानंतर मग त्या साखरे जो शब्द उच्चारला त्याचा निदर्शक एक पदार्थ आहे, तो पदार्थ आम्हाला कळला. मग त्या पदार्थाचा आम्ही अनुभव घेतला. कसा आहे तो, खाऊ पाहिला, गोड लागला. एवढं कळलं का. मग आता त्याला यातला हा शब्द तर आत्म्यापर्यंत जाणारच नाही, शब्द जाऊ शकत नाही. मग तो जो पदार्थ दाखवला तो काही पोचत नाही आत्म्यामध्ये. या साध्या उदाहरणातून तुम्ही लक्षात घ्या की आमच्या जगातलं हे सगळं जे ज्ञान आहे, सगळे पदार्थ आहेत, त्या सगळ्या पदार्थांचे जे अनुभव आहेत आम्हाला, यातला कुठलाही अनुभव त्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. आणि बरोबर आहे, हे सगळं जगासंबंधीच ज्ञान आहे आमचं. आत्मवस्तू फारच वेगळी आहे, ती देहात राहून सुद्धा देहाशी असं नाही ना. म्हणून ज्ञान म्हणतात बघ आता त्यांची उभी व्हा. अनुभव हा ठावरी, हा जो अनुभव आहे तो ठावरी म्हणजे त्याच्या ठिकाणावर आपलीच अनवसरी, तो आपला शेवट करून घेतो. अनवसर तो जो अनुभव आहे आपला, शब्दांनी येणारा जो अनुभव आहे तो अनुभव आपला शेवट करून घेतो. म्हणजे तो स्वतः पोहोचतच नाही, तिथं समाप्त होऊन जातो. म्हणतात जर तुमचा अनुभव तिथं पोहोचत नाही त्या आत्म्यापर्यंत, तर तुम्हाला जो अनुभव आला होता तो शब्दांनी आलेला होता. मग तुमचे शब्दांचे हे जे रांगा आहेत, शब्दांच्या पंक्ती आहेत, शब्दाच्या पंक्तीच असतात ना, किती पुस्तकात बघायला किती छापलेले असतात ते. मग या शब्दांच्या पंक्ती तिथं जातील का आत्म्यामध्ये.
म्हणून शब्दांचा आत्म्याकडे जाण्याचा मुळी संभव नाही. शब्द जाऊ शकत नाही, शब्दांनी दाखवलेले पदार्थ जाऊ शकत नाही, पदार्थांचा अनुभव जाऊ शकत नाही. हे आत्मराजा आता काय करू, तू कुठल्याही उपायाने आम्हाला सापडत नाहीये, कुठल्याही तऱ्हेनं तू आमच्या हाती लागत नाहीये, आमचे सगळे उपाय निष्फळ ठरले, व्यर्थ गेले. अशा काही प्रकारे हे आपल्या साधकांसाठी चालले सगळं. बरं, जगाच्या लोकांना काही परवा नाही, तर सापडू न सापडू आत्मा, आणि ते काही पण मनामध्ये धरून चालतील, आम्हाला सापडलाय आत्मा. ते काही म्हणतील नाही सापडला तर नाही सापडला, मला काय करायचंय त्याच्याशी. नास्तिक आस्तिक सगळ्या प्रकारचे लोक जगामध्ये आहेत, म्हणून बाकीच्या लोकांसाठी नाहीये हे, फक्त आपल्या साधकांसाठी. साधकांसाठी का, तर साधकांना आत्मस्थिती प्राप्त करायची. आत्मस्थिती जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करायची असेल तर ज्ञानोबा आपल्याला त्यातले हे जे सगळे प्रकार आहेत ते आपले निवारण करतात, दूर करतात. अरे याला तुम्ही आत्मस्थिती समजाल बरं, त्याच्यामध्ये तुम्ही गुंग व्हाल, मला अनुभव आत्म्याचा, मी आत्मा अनुभवी आहे, मी आत्मा जाणतो, असा काही खोटा भ्रम तुमच्या चित्तात होऊ नये म्हणून हे सगळं निवारण करणे. बरं काय ज्ञानोबा याला म्हणता सद्गुरू, की आपल्या चित्तामध्ये भ्रम होऊ नये, वाटेल ती कल्पना करून घेऊ नये आपण, म्हणून ज्ञानोबांनी आपला हा भ्रम काढून टाकलेला डोक्यात. बघा आता पुढची उभी, तेव्हा अक्षरांची पंक्ती तिथं काही जाऊ शकत नाही. किती वाचावं तुम्ही, किती अक्षर वाचाल, किती नावं घ्यावं तुम्ही, हजारो नावं घ्यावं त्या देवाची, परमेश्वराची, ती नावं त्या ठिकाणी पोहोचत नाही. मग मी विष्णू सहस्रनाम वाचू, दत्त सहस्रनाम वाचू, देवी सहस्रनाम वाचून, हे वाचून ते करून, आणि मग आम्हाला आत्मप्राप्ती होऊन जाईल असं जर समजत असाल, शब्दांचा उपयोग नाही तिथं, नामांचा उपयोग नाही तिथं. आता ज्ञान आपल्याला पुढच्या ओळी सांगतायत. आता हे जे शब्द तयार होतात, हे शब्द कसे आणि कुठे तयार होतात हे माहितीये का तुम्हाला? हे जे शब्द तयार होतात, हे छापलेले पुस्तकामध्ये शब्द आहेत ना, या ज्या ओळीच्या ओळी छापलेल्या आहेत पुस्तकामध्ये शब्दांच्या, हे शब्द तयार कुठे झाले, यांचा कारखाना कुठे आहे? ते देव म्हणतात तो कारखाना आपल्या अंतकरणामध्ये, आपल्याच अंतकरणामध्ये हे सगळे शब्द तयार झाले. आता ज्ञान आपल्याला तो कारखाना दाखवतो. बरं चला आपण शब्द बनण्याच्या कारखान्यात चला. आता का परेशी पडे मिठी, का परेशी पडे मिठी, तेथे नादा सळून उठी, तेथे नादा सळून उठी, मा वावरी जेल उठी ते के आहे, मा वावरी जेल उठी 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 हे के आहे. नाही समजणार. धन्वंतात परेशी पडे मिठी. हो महाराज, परावाणी, परा म्हणजे जी चार वाणी, चार भाषा आहेत आपल्या. वाणी म्हणजे भाषा. ती जी भाषा आहे ती भाषा कुठे निर्माण होते? आधी ती परेमध्ये निर्माण होते. आता परेमध्ये कशी निर्माण होते? परेमध्ये म्हणजे बेंबी जवळ बर का, आपली जी बेंबी आहे ना तिथं स्फुरण होत. ते कसं होत? तर तिथं प्राणाचा स्पर्श बर का,
निर्माण प्राणाचं स्पंदन होतं, प्राणाचा आघात होतो तिथे, आणि मग त्या ठिकाणी स्फुरण होत. असं प्राण आहे, प्राणवायू ना, वायू आणि हे त्याच्यामध्ये चैतन्य, असा जो प्राण आहे त्या प्राणाच्या स्पंदनानं परावाणी तयार होते, म्हणजे तिथं स्पंदन तयार होतात. आपण जे काही बोलणार आहोत ना, त्या बोलणारा पहिला शब्द जो बोलू आपण आता जसं बोलू लागलो मी, तर तिथं बराबर स्पंदन तयार होतात, आणि मग ती स्पंदन वर येतात, मग ती स्पंदन मध्यमेत येतात, प्रशांतीमध्ये येतात, आणि प्रशांतीमध्ये त्यांना आकार येतो, त्या स्पंदनांना चित्र तयार होतात, आकार येतो, आणि मग प्रशांतीमधून ते मध्यमात गळ्यात येतात. गळ्यामध्ये इथं स्वरयंत्र आहे आपलं, या स्वरयंत्रामध्ये ती स्पंदन आली की नाद तयार होतो, आणि मग तो नाद आपल्या तोंडात आला की मग ओठ, दात, याच्यामुळे आपण त्या नादाला विविध प्रकारचे आकार देतो, आणि मग ते शब्द बनतात. शब्द कसे बनतात तर आपल्या मुखामध्ये आल्यानंतर, तोंडात आल्यानंतर जीभ आहे, दात आहेत, ओठ आहेत, या सगळ्यांच्या मिळून तो नादाला, कंठामधून त्या नादाला वेगळ्या प्रकारच्या शब्दांचे आकार मिळतात, आणि मग ते आपल्या मुखातून बाहेर पडतात. आपल्या मुखातून बाहेर पडणारा हा जो शब्द आहे तो अशा तऱ्हेनं परीपासून वैखरीपर्यंत, ही वैखरी झाली. तोंडातून बाहेर पडणारा जो नाद आहे, शब्द आहे, त्याला वैखरी म्हणतात. कंठामधून जो आला नाद त्याला मध्यमा म्हणतात, आणि छातीमधून जो आला तो प्रशांती आहे, आणि बिंबीपासून आला तो परा आहे. असा परा, प्रशांती, मध्यमा आणि वैखरी या प्रकारे हे नाद तयार होत शब्द बनतात. आता ज्ञान आपल्याला सांगणार आहे, जिथं तुमची भाषाच पोचत नाही, तिथं तुमची ही जी भाषा आहे त्या भाषेचा उपयोगच नाही आत्म्यामध्ये. आत्म्याला काही, आत्मा वास्तविक आत्मा आपल्या आत आहे, पण आत्म्याचा आणि तुमच्या भाषेचा काही संबंध नाही. त्या भाषेने त्या आत्म्याला जाणता येत नाही. त्या मग या वैखरीने ही जी बाहेर तोंडातून आपण जे शब्द काढतो त्या शब्दांनी कसं का तो आत्मा जाणला जाईल. तर कुठल्याही वाणीने परीने जाणता येत नाही, प्रशांतीने जाणता येत नाही, मध्यमेने जाणता येत नाही, आणि वैखरीने जाणता येत नाही. मग वैखरीतून निघणारे हे जे शब्द आहेत आपल्या तोंडातून, त्या शब्दांनी तो आत्मा कसा जाणला जाईल, कसा कळेल, कसा जाईल तो आत्म्यामध्ये. म्हणून शब्दांचा उपयोग नाही. बसले गप्प आता ज्ञानी लोक, जे आतापर्यंत महाज्ञानी, त्या पंडित काय काय स्वतःला समजत होते, आचार्य, बृहस्पती, आता नाना प्रकारच्या उपाध्या आहेत, असे समजणारे सगळे लोक चुकून गेले. कारण शब्दांचा आत्म्याच्या ठिकाणी प्रवेश नाही. तुमचे शब्द आत्म्याकडे जाऊ शकत नाही. ते ज्ञान वाचवल्याने परावाणी स्थिर झाली, म्हणजे तिच्या ठाई आवाजाची चांगली लहर उठणार नाही. तिथे स्थिर झाली, बंद झाली की झाले लहरी बंद. मग आत्मविषय आवाज जो आहे उठातून आपला बाहेर पडतो, तो शब्द तो तरी आत्म्यामध्ये कुठे जाईल. ती परा पण जात नाही, मध्यमा जात नाही, प्रशांती जात नाही, तुझी वैखरीतनं बाहेर पडणारा तो शब्द कसे आत्म्यामध्ये जाईल. तात्पर्य शब्द हे आत्म्याचा आपल्याला अनुभव देऊ शकत नाही. हा निश्चय झाला. जे कोणी आता असं म्हणणार असतील की आम्हाला आत्मस्थिती प्राप्त झाली, आम्ही आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, आम्हाला
आता आत्म्याचं कळलं सगळं. हे जे कळणं, समजणं, जाणणं हे शाब्दिक आहे, आणि शब्दाने जाणणार हे आत्मतत्व नाही. या साधकांना हे निदान आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून जगामध्ये तुम्हाला असे अनेक लोक भेटतील की जे असं सांगतात की आम्हाला आत्मज्ञान झालेले आणि आत्मज्ञानी होत. तेव्हा का परेशी पडे मिठी तेथे नादा सोडून मुठी, परावाणीचा जिथं नाश होतो तिथं पश्चिमती आणि मध्यमा यांची तर प्रवृत्तीच होत नाही. पुढे कशी काय जाणार त्या? मा वावरी मोठी के आहे, मग उठावर वावरणारी जी वैखरी वाणी आहे ती कशी काय करेल? ती जगू शकते. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे मी सांगे. आणि जिथं परावाणी सुद्धा काही सांगू शकत नाही. परा जी सगळ्यांच्या पलीकडे आहे ती सुद्धा जी आत्म्याला जवळची तिथं खरं म्हणजे, पण ती सुद्धा जी आत्म्याचं काही सांगू शकत नाही तिथे वैखरी कशी काय सांगेल तुमची, नाही का? तेव्हा हा जो नाद आहे आपल्या अंतःकरणामध्ये भाषेतून येणारा, शब्दांच्या माध्यमातून प्रगट होणारा जो नाद आहे, तो नाद म्हणजे शब्द होतो, आणि तो शब्द झाला म्हणजे मग आम्ही त्या शब्दांच्या सहाय्याने ज्ञान मिळवतो. आता एक गोष्ट पुढच्या प्रकरणाचा इथं आता ज्ञानोबा उपोद्घात करतायत. उपोद्घात म्हणजे प्रारंभ. ज्ञानोबा म्हणतात ही जवळ आता 63वी ओवी झाली आपली. या 63व्या ओवीपासून आता पुढील प्रकरणाचा प्रारंभ होणार आहे. ज्ञानोबा उदाहरण देतात तुम्हाला. हे उदाहरणाने तुम्हाला स्पष्ट करून सांगतायत. काय सांगतायत? शिलिया ही पाठी शेवण याच्या गोठी, का झाला बैसे पाठी रंगनाच्या. सोपे बद्ध सोपं बरं काही ओवी, आणि तुमच्या प्रत्येकाच्या या स्त्रिया माता ज्या बसल्या आहेत ना, यांच्या अनुभवाची ओवी येईल. ओवी समजणार लवकर. काय ओवी आहे? शिलियाच्या पाठी, शिलियाच्या पाठी शेवणयाच्या गोठी. काय समजत? का झाला बैसे पाठी रंधनाच्या. रंधन म्हणजे रांधणं. बरं, रांधणं हा आपला खास मराठी शब्द आहे. आज लोक वापरत नाही तो रांधण का स्वयंपाक म्हणावं, ठीक आहे. अरे रांधणं हा मूळ शब्द आहे, रंधन करणं त्याचं, बनवणं. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला सांगण्याने शिलियाच्या पाठी सुद्धा एक मनुष्य झोपलेला होता. शिला म्हणजे जागा केलं त्याला. एक माणूस झोपलेला होता, त्याला आम्ही जागा केलं. उठणार आहे आता, बस झाली झोप, उठ. त्याला जाग भेटली. शिलियाच्या एक पाठी. आता जागा झाल्यानंतर जाग येण्याच्या गोष्टी कशाला पाहिजेत? आता तो जागा झालाय ना, मग गोष्टी कोणत्या चालल्या? जागा होण्याच्या. आता तो तुम्ही त्याला हलवून त्याला जागा केलेलं आहे, आता पुन्हा जागण्याच्या गोष्टी त्याच्या ठिकाणी बोलून राहिले, काय उपयोग आहे त्याचा? तो जागा झालेला आहे आता. जोपर्यंत तो झोपलेला होता तोपर्यंत जागण्याच्या गोष्टी त्याच्या बाबतीत ठीक होत्या, परंतु तुम्ही त्याला हलवून आता जागा केला, तो उठून बसलाय, तुमच्याशी बोलायला लागलाय, जागा झालेला आहे तो, आणि आता तुम्ही त्याच्याशी जागा होण्याच्या गोष्टी करायला लागले. अरे तू पूर्ण जागा झाला का रे? तुला आता झोप नाही ना रे?
आता या गोष्टी करायला उपयोग आहे त्याचा. तो जागा झालेला आहे, तुम्ही हळूहळू त्याला उठून बसवलेला आहे, तो तुमच्याशी बोलायला लागला आहे, सगळं काही आता व्यवहार करतोय, पूर्ण जागा झालाय तो. आता जागा झाल्यानंतर पुन्हा जागण्याच्या गोष्टी तुम्ही बोलता त्याच्याशी, उपयोग नाही त्याचा. हे जसं व्यस्त म्हणतात, जागा झाल्यानंतर जाग येण्याच्या गोष्टी कशाला पाहिजेत, ठीक आहे. किंवा दुसरं उदाहरण देतात का, धाला बैसे पाठी रंधनाच्या. हे आता आपलं खास उदाहरण आहे स्वयंपाकघरातलं. म्हणतात जो जेवण अगदी पूर्ण पोटभर जेवण अगदी तृप्त झालेला आहे, धाला म्हणजे तृप्त झाला, बर का. जो पोटभर जेवण तृप्त झालेला आहे, पोट भरून गेलेलं आहे त्याचं, बर का, तो स्वयंपाक करण्यासंबंधी कसं काय बात करेल. आता तो म्हणेल, आता तो म्हणत की आता तुम्ही असं करा, त्या याला फोडणी द्या, ते असं करा तसं करा, मग मला वाढा, असं म्हणतो तो. आता अरे तुम्ही इतका जेवला, आता मस्त पोट भरून गेले, तसं नाही नाही म्हणतपर्यंत त्याला वाढलं तुम्ही, तो पूर्ण तृप्त झालेला आहे. मग तो त्या रांधण्याच्या गोष्टी कशाला करेल तुमच्याशी, संपलं त्याचं. ज्यासाठी तो अपुरा होता ते पूर्ण झालं, पोट भरलं त्याचं, तोपर्यंत स्वयंपाकाच्या गोष्टी ठीक होत्या. आता तो पूर्ण पोट भरून तृप्त झालेला असताना मग रांधण्याच्या गोष्टी कशाला केल्या तुमच्याशी. तो कशाला म्हणेल की आता चूल पेटवा, किंवा तुमची शेगडी लावा, किंवा तुमचा गॅस पेटवा, आणि मग त्याच्यावर रॅमून ठेवा, आणि मग ते लोगोनं ठेवा, आणि मग त्याचा तेल टाका, आणि मग फोडणी द्या. हे कशाला सांगत बसेल, किंवा ही खटपट कशाला करत असेल तो, तुम्ही नसलं तरी. तात्पर्य असं की तृप्ती झाल्यानंतर मनुष्य जसा बाकीचे व्यवहार ते खाण्याचे सोडून देतो, मग त्याला काही नको असतं. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर, त्याचा आत्मप्रवेश झाल्यानंतर, त्या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी निरर्थक होऊन जातात, त्या बोलण्याच्या गोष्टीच नाहीत. म्हणून आत्मस्थितीमध्ये गेलेला माणूस बोलत नाही. बोलणं म्हणजे सुद्धा शब्दच येत नाही, तो शब्दाने सांगू शकत नाही की मला ही कशी स्थिती प्राप्त आहे. अहो, साध्या आपल्या साधनेतल्या क्रिया सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही दुसऱ्यांना. आपण सांगतो काही अनुभव आपल्याला, मला आता असा अनुभव असा, पण तो अनुभव येत असताना तुम्हाला जो आनंद झाला, तो आनंद कसा आहे ते सांगा आम्हाला, नाही सांगता येत. क्रियांचा जो अनुभव आहे आनंदाचा, तो अनुभव आम्हाला नाही सांगता येत. क्रियांचा अनुभव, इथं शरीराच्या त्या होणाऱ्या क्रिया आहेत शक्तीनं केलेल्या, त्या शक्तीच्या केलेल्या क्रियांचा जो अनुभव आहे तो सुद्धा जिथं सांगता येत नाही, तिथं तो आत्म्याचा जो कोणता अनुभव असेल आम्हाला, तो कुठं सांगता येणार आहे शब्दांनी. म्हणून शब्द वाणी सगळे बंद. आत्म्याच्या ठिकाणी यांचा काही उपयोग नाही. हे सर्व सांगण्यासाठी ज्ञानोबांनी या सगळ्या उदाहरणांना आपल्या पुढे ठेवलेलं आहे. तेव्हा परमात्म साक्षात्कार झाल्यानंतर, प्रत्यक्ष आत्म्यामध्ये गेल्यानंतर साधनांची समाप्ती कशी होते हे आपला ज्ञानोबांनी आता या सगळ्या गोष्टीतून सांगितलेले. सगळी साधनं बंद. तुमची सुद्धा आपली जी साधना आम्ही करून राहिलो ना, ही साधना ही पुढे बंद. ही साधना तोपर्यंतच करायची बरं. आता मी सांगतो बंद नाही करायचं बरं. ती स्थिती आल्यानंतर बंद आहे. स्वामींनी तर सांगितलं आता बंद करून टाका, बरोबर सुटलं कटकटी. नाही,
आत्मज्ञान झाल्यानंतर आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर आत्मानुभव आल्यानंतर साधना बंद करायची. तिथं साधना चालतच नाही तुमची. कराल काय तुम्ही? तिथं पोहोचल्यानंतर त्या गावाला पोहोच, समजा तुम्ही एसटी मधून गेला, तिकीट काढलं एसटीच, गेला तुम्ही त्या गावामध्ये. आता तुम्ही म्हणाल की हो एसटी वाले आम्हाला घरामध्ये पोहोचून द्या ना. पोहोचून देईल का तो? तो म्हणाल भाऊ तुमचं गाव आलंय उत्तराखाली आहे की नाही. म्हणजे हे जे साधन घेतलं तुम्ही एसटी, हे तुम्हाला घरामध्ये सुद्धा सोडून देईल का? नाही. तुम्हाला चालत जावं लागेल तिथं स्टँड वरून पाहिजे. हे साधन तिथं संपलं जातात आणि तुमचं गाव आलं. तुम्हाला गावाला जायचं होतं, तुम्ही त्याला असं सांगितलं का एसटी वाल्याला माझ्या घरामध्ये सोडून दे बरं का, म्हणजे तुझी एसटी माझ्या दारापुढे यायला पाहिजे असं सांगितलं होतं त्याला? तसं तिकीट काढलं होतं तुम्ही? तो म्हणे बाई उतरा खाली, आमची एसटी तशी जात नाही बरोबर, स्टँड पर्यंत तुम्हाला पोहोचून देऊ. तेवढंच भाडं घेतलंय मी. तात्पर्य असं की आत्म्यापर्यंत साधन पोहोचत नाही. साधन समाप्त होऊन जात आणि मग तिथून जे आत्मस्थितीमध्ये जे जातात तिथं साधनेची गरज नाही, तिथं साधन संपलेलं असत. अशा प्रकारचा हा प्रकार आहे. सत्संगाची वेळ संपली. आपली 64वी उभी झाली, लक्षात घ्या. आता 65, 68 वयात फक्त काय, आणि त्या सोप्या आहेत. आता या पुढच्या उड्या फार सोप्या. तर पुढचा हा जो प्रकरणाचा भाग आहे, शुद्धखंडन, त्याचा उपोद्घात, त्याचा प्रारंभ आता शेवटी ज्ञानोबद्ध आहे. म्हणून या ज्या उड्या आहेत ह्या उड्या तशा सरळ आणि सोप्या आहेत, पण फार महत्वाच्या आहेत. त्या ऐकल्याच पाहिजेत. ज्यांनी आरंभ ऐकला नाही त्यांना शेवट कळेल का? नाही कळत. ज्यांनी शेवट ऐकला नाही त्यांना त्या ग्रंथाचं मर्मच कळलं नाही. कारण शेवटी ते मर्म सांगतात. म्हणून हे जे ग्रंथ श्रवण आहे, या ग्रंथ श्रवणामध्ये प्राणोपासून शेवटपर्यंत टिकलं पाहिजे साधन. तर मग त्यातला सगळा प्रकारचा त्यांचा विस्तार आहे. ज्ञानोबांनी आता या ठिकाणी अनेक प्रकारे तो विषय कसा हाताळलेला आहे हे वाचत असताना इतक्या नाना प्रकारच्या आनंदाच्या लहरी उठतात. ती मूवी वाचल्याबरोबर एकदम आपल्याला वाटतं की काय ज्ञानोबा आहे, काय लिहून जातात. तेव्हा फार उत्तम ग्रंथ आहे. सुदैवाने तो आता आपला इथं आपण लावलेला आहे. हा ग्रंथ मुंबईच्या आश्रमामध्ये पण आम्ही लावलेला होता आणि महाराज मध्ये स्थित तिथं महाराजांच्या जवळ बसायचे आणि तिथं हा ग्रंथ आम्ही लावलेला होता. त्यावेळेला मधून महाराज सांगायचे, काही वेळेला मी सांगायचो. पण तिथं ती बसणारी लोक जे समोर ना, ते आज आहे तर उद्या नाही. सगळं ते बाजूला आलेले आणि तीची गाडी झाली की आले चालले बरोबर. इथं कसं आहे, इथे येतात दररोज बिचारे चालत इथंच राहतात, इथं येतात. मुंबईचं तसं नाही. मुंबईची नगर कशी फुललेली नगर आहे ना, लांब येते. त्यांना गाड्या पकडाव्या लागतात, त्यांना मोटारी पकडाव्या लागतात, रिक्षा पकडाव्या लागतात, भाडे खर्च करावं लागतं. तेव्हा ते आश्रमात यायचे. सुदैवाने तर आपल्याला काहीच खर्च करावा लागत नाही. आहे का काही खर्च कोणाला? तुमच्या आश्रमात आलो पण आमचे इतके पैसे चालले गेले, असं कधी होतं का? तेव्हा फार चांगली संधी मिळाली आपल्याला ऐकण्याची, म्हणून यावं.
आता तुमच्याही अडी अडचणी आहेत आम्हाला समजतं ना. आम्ही आता त्या मार्गातूनच आलेलो आहोत, प्रपंचातूनच आम्ही बाहेर पडलेलो असल्यामुळे आम्हाला सगळ्या अडचणी तुमच्या माहिती आहेत. तुमच्या अडचणी फार असतात बाबा, पण तुम्ही माता भगिनींनो आणि तुम्ही लोकांनी सगळ्या सहन करून येता बाबा. हरिओम तत्सत.